पवित्र पोर्टल 4 फेब्रुवारी बैठकीला गैरहजर राहिल्यास संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचा इशारा. यामध्ये बैठकीचे महत्त्वाचे विषय कोणते कोणते आहे? शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत पवित्र पोर्टल संकेतस्थळावर सुरू असलेले काम, खाजगी अनुदानित शिक्षकांचे समायोजन, आंतरजिल्हा बदल्या आदी मुद्द्यांवर चर्चेसाठी सोमवारी दिनांक 4 फेब्रुवारी 2019 रोजी राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची यशदा येथे बैठक होणार आहे. कारण हे जे महत्त्वाचे विषय आहे, या महत्त्वाच्या विषयांवरती गांभीर्य काही शिक्षणाधिकाऱ्यांना आहे, काहींना नाही. त्या संदर्भात जे काही कामकाज आहे त्याची गती पाहता ही बैठक अत्यंत महत्त्वाची होणार आहे. आणखी काय महत्त्वाचं आहे, काय होऊ शकतं कार्यवाही? या बैठकीला गैरहजर राहिल्यास संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कारण त्याचं जे गांभीर्य आहे त्या गांभीर्यामुळं या पद्धतीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे ही बैठक बहुप्रतीक्षेतील शिक्षक भरती प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे महत्त्वाची ठरणार आहे. आपण बघणार आहोत नेमकी काय होणार आहे या बैठकीमध्ये. त्याचीही जी माहिती आल्यानंतर ती निश्चित शेअर केली जाईल. शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आधी बिंदू नामावली निश्चित करावी लागणार आहे. त्यासाठी पवित्र संकेतस्थळावरून हे काम केले जात आहे. तसेच मात्र अद्यापही अपेक्षित प्रगती झालेली नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेला विलंब होत चालला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. परंतु सध्या होत असलेल्या विलंबामुळे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची आज दिनांक 4 फेब्रुवारी 2019 रोजी होणारी बैठक महत्त्वाची मानली जात आहे. ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडून आढावा घेतला जाणार आहे. यशदा येथे होणाऱ्या बैठकीत प्राथमिक शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. या बैठकीत राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली, खाजगी अनुदानित शिक्षकांचे समायोजन, पवित्र पोर्टल आदी बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे. गैरहजर राहणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही केली जावी असे स्पष्ट आदेश अवर सचिव प्रि. श. कांबळे यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेले आहे. हे परत आपण ही माहिती घेऊयात. गैरहजर राहणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही केली जावी असे स्पष्ट आदेश अवर सचिव प्रि. श. कांबळे यांनी सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानंतर दरम्यान या बैठकीनंतर तरी भरती प्रक्रियेच्या पूर्वतयारीला वेग येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही प्रक्रिया लांबल्यास आचारसंहितेपूर्वी भरती पूर्ण होणे अशक्य असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितलेले आहे. जर वेग आला तर निश्चित भरती प्रक्रिया होऊ शकते असंही सांगण्यात आलं. परंतु जर भरती प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर तात्काळ सर्वांनी सहकार्य करून ही भरती प्रक्रिया निश्चित पूर्ण होऊ शकते. परंतु जर भरती प्रक्रियेला वेग आला नाही तर भरती प्रक्रिया होणे अशक्य होऊ शकतं. परंतु सर्वांनी जर सहकार्य केलं तर भरती प्रक्रिया निश्चित पूर्ण होऊ शकते असंही सांगण्यात येत आहे. त्यानंतर या आशयाच्या सर्व ज्या बातम्या आहे वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये आलेल्या आहे. या बातम्या आल्यानंतर पुन्हा शिक्षण उपसंचालक पुणे यांचा एक संदेश जो आहे तो बऱ्याच मुख्याध्यापकांना गेलेला आहे. काय तो संदेश होता तो आता आपण बघणार आहोत. सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, ज्युनियर कॉलेज, उच्च माध्यमिक विद्यालय पुणे
अहमदनगर तसेच सोलापूर या सर्वांना हे मेसेज जे आहे हे गेलेले आहे. काय म्हटलेलं आहे त्यामध्ये, ज्या ज्युनियर कॉलेजमध्ये तसेच प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, उच्च माध्यमिक शाळा, ज्या कॉलेजमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहे, अशा संस्थांनी प्राचार्य, उपप्राचार्य यांनी आजच म्हणजेच दिनांक 4 फेब्रुवारी 2019 रोजी मावक पुणे येथून किंवा ज्या ज्या जिल्ह्याचे वेगवेगळे मावक कक्ष असतील तिथून आपले रोस्टर तपासून घ्यावे व पवित्र पोर्टलवर अपलोड करावे. अपलोड केलेले रोस्टर शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक तात्काळ ॲप्रूव्हर करतील, म्हणजे ते तात्काळ चेक करून लगेच ॲप्रूव्ह करतील. त्यानंतर लगेचच त्या रिक्त जागांसाठी जाहिरात पवित्र पोर्टलवरती तसेच स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध होईल. म्हणजे लगेचच ॲप्रूव्ह झाल्यानंतर त्याची जाहिरात ही वर्तमानपत्रांमध्ये तसेच पवित्र पोर्टलवरती उपलब्ध होईल व त्यापुढील शिक्षक भरती ऑनलाईन पद्धतीने होईल. मग त्यानंतर विद्यार्थी त्यांचे विकल्प शाळा योग्य पद्धतीने निवडतील. काळजीपूर्वक निवडलेल्या शाळा तिथे ॲड करतील. जवळपास एका रिक्त जागेसाठी जर सिलेक्शन झालं विद्यार्थ्यांचं, तर मग एका जागेसाठी 5 विद्यार्थ्यांचे नावं हे खाजगी संस्थांना पाठवले जाऊ शकतील. त्याची ही भरती प्रक्रिया पुढे येणार आहे, तीही माहिती आपण बघणार आहोत. तर त्यापुढील शिक्षक भरती ऑनलाईन पद्धतीने होईल. त्यामुळे ज्या उच्च माध्यमिक विद्यालय तसेच ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक पदांच्या जागा रिक्त आहे, अशा संस्थांनी तात्काळ रोस्टर तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करून घेणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी. शिक्षण उपसंचालक पुणे असा हा सविस्तर त्यांनी दिलेला संदेश आहे. मग तो अहमदनगर, पुणे, सोलापूर या सर्वसाठी तो लागू आहे. अशाच पद्धतीचे संदेश जे आहे इतरही उपसंचालक कार्यालय असतील त्यांच्यामधून इतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला असेल. तर काय होतंय, काय होणार आहे या 4 फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये, त्याची ही जी काही अपडेट असेल ती निश्चित शेअर केली जाईल. धन्यवाद.